जिथे बोलायचंय, जिथे बोलायचंय ती माणसं बोलली नाही ना तर नको ती माणसं आपली तोंड उघडतात. म्हणजेच काय, जे सज्जन निष्क्रिय झाले की दुर्जन सक्रिय होतात. स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलंय, आजकालचा तरुण आपण बघतोय प्रत्येक तरुणामध्ये मत्सर वाढलाय, द्वेष वाढलाय, जलसी वाढलीये, खून वाढलाय, बलात्कार वाढले, लिव्ह इन रिलेशनशिपचं फॅड आलेलं आहे. लव्ह मॅरेज सुद्धा अनसक्सेसफुल होतात, अरेंज मॅरेज झालं की डिवोर्स होत आहे. हे का होतंय बघताना प्रत्येकामध्ये मत्सर वाढलेला आहे. स्वामी विवेकानंदांनी तारुण्याचे 3 तकार सांगितले बघताना, तत्परता, तन्मयता आणि तपस्वीतता. तत्परता, तन्मयता आणि तपस्वीतता ज्या तरुणाकडे असेल, मला नाही वाटत तिथे भारत भूमीला कुठेतरी आतंकवादी बनेल. त्या भारत भूमीमध्ये कोणीतरी कोणाचा बलात्कार करेल. आजकालचा तरुण आपण बघतोय व्यसन आणि फॅशनच्या आहारी गेलाय बघताना, आहारी गेलेला आहे. आणि त्या व्यसन फॅशन मध्ये आपण आताच 31 डिसेंबर येईल, खरंच हरिनामाचा गजर झाला पाहिजे, कीर्तन झाली पाहिजे, भजन झाली पाहिजे. परंतु आपण बघतो तेव्हा रेप पार्टीज, पब, क्लब्स, हॉटेल्स सर्व फुल असतात. हे आपण आजकालच्या तरुणांना दिलं पाहिजे, ज्ञान दिलं पाहिजे. त्यांना फक्त आपण देतोय सोफा सेट देतोय, छान छान डिनर सेट देतोय, आपल्या मुलीला आपण सर्व फॅसिलिटीज देतोय. परंतु तुम्हाला सांगू का, जेव्हा माणसाचं मन अपसेट असतं आणि घरामध्ये कम्युनिकेशन नसतं, तेव्हा ही मुलं अशा या ठिकाणी जातात. म्हणूनच तुम्हाला कळकळीची विनंती आहे, अगदी कुणाचं भलं करता नाही आलं तर नका करू, परंतु कुणाचं वाईट नक्कीच चिंतू नका की माझ्या बोलण्याने कुणाला त्रास होईल असं नक्कीच बोलू नका. भगवान महावीरांनी हे सांगितलंय, अहिंसा परमो धर्म, तेच ज्ञान राजांनी सांगितलं. अहो शिवाजी राजे, समकालीन असणारे संत तुकाराम महाराज, शिवाजी राजे आणि